जमीन आपण 1980 पासून या ठिकाणी कसतोय। औरंगाबाद जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अशा जमिनी आहेत ज्या ठिकाणी त्यांना हे सांगितलं आपण की तुमच्या सारोळ्याला याची फॉरेस्टची जमीन आहे, त्या खाली जमिनीवर प्रकल्प घ्या ना तुम्ही। फॉरेस्टची जमीन खाली जमीन ती कशाला ठेवताय? ती अधिकाऱ्यांच्या घशात घालायसाठी ती जमीन तुम्ही ठेवताय का? या ठिकाणी गायरान जमीन आमच्या माणसाच्या ताब्यात आहे, ती जमीन आम्ही कदापि सोडणार नाही ही भूमिका आपण या ठिकाणी आपण घेतलेली आहे। या ठिकाणी आपण कलेक्टरला बोलताना हेही सांगितलं की शासनाच्या वतीनं खाली करायला तुम्हाला जरूर सांगितली, परंतु ते तपासा तुम्ही अगोदर। कुठल्याही जिल्ह्यात ही कारवाई अजून सुरू झालेली नाही आणि तुम्ही औरंगाबाद जिल्ह्याला ही कारवाई पहिल्यांदा सुरू करताय, तर त्या लोकांची पहिल्यांदा म्हणणं ऐकून घ्या। तुमच्या तहसीलदारांना त्या दिवशी सांगितलं की सगळ्या लोकांचा होकार आहे, सगळ्या लोकांना ग्रामपंचायतमध्ये ठराव पास केला की आम्ही जमीन द्यायला तयार आहोत। ही स्पष्ट घोषणा तहसीलदारांनी त्या ठिकाणी सांगितलं आणि म्हणून आज आपण जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि हा लढा आपल्याला पुढे अजून चालू ठेवायचा आहे। जर त्या ठिकाणी कोणी आलं तर आपण सगळं त्या ठिकाणी आडवं पडायचंय, त्याला विरोध करायचा आहे, पण त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची मोजणी होऊ द्यायची नाही, त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं काम होऊ द्यायचं नाही। आम्ही सतत तुमच्या सोबत आहोत आणि पुढच्या शनिवार रविवारी आपण ह्याच प्रश्नासाठी अतुल सावे त्यांच्याकडे हे खातं आहे। सौर ऊर्जा प्रकल्प जे उभारायचे महाराष्ट्रामध्ये शासनाने ठरवलं की सौर ऊर्जा प्रकल्प उभारा, परंतु गरिबाचे घर पाडून उभारू नका, गरिबाचा संस्था उधाळून उभारू नका। म्हणून मोरे आपल्या अतुल सावे मंत्री जे आहेत त्यांना देखील आम्ही त्या ठिकाणी त्या दिवशी बोलून सांगितलं, ते म्हणाले मी रद्द करतोय, म्हणून आपण त्यांच्या नावे देखील निवेदन केलेलं आहे आणि दुसरे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या नावाने देखील निवेदन करायचे। शनिवार आणि रविवार या 2 दिवसाच्या दोन्ही मंत्र्यांना आपण भेटून हा प्रकल्प रद्द केल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्हाला मी या ठिकाणी सांगतोय। दुसरा भीमवाडीचा लाईटचा जो प्रश्न आहे ते देखील निवेदन भीमवाडीच्या आमच्या झोपडपट्टीवासियांचं आपण त्यांना दिलंय। त्या ठिकाणी लोक झोपड्या करून राहतात, त्यांना देखील तात्पुरत्या स्वरूपात लाईट द्यावं ही मागणी आपण केली आणि कलेक्टरने सांगितलं की मी MECBला पत्र देतोय आणि ते पत्र दिल्यानंतर आपला लाईटचा प्रश्न देखील सुटेल। आपण शांत राहा। जय भीम, जय भारत। सर आता पार्टी ऑफ इंडिया सर जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्याला काय सर एक कदम आज आपण जिल्हाधिकाऱ्यांना भेटलात सर, काय आश्वासन दिलेलं सर? त्या जिल्हाधिकाऱ्यांना भेटून मी निवेदन दिलं, पण जिल्हाधिकारी म्हणाले की शासनाची जमीन आहे। म्हणजे शासनाची आम्ही कुठं म्हणतो आमची जमीन आहे? जमीन शासनाचीच आहे, गायरान जमीन आहे आणि 1980 पासून ती जमीन आमच्या ताब्यात आहे। त्या जमिनीवर कुठलाही प्रकल्प आम्ही होऊ देणार नाही आणि तुम्ही घेऊ नका। पंचनामे झालेले आहेत, फेरेपत्रक झालेले आहेत, तर कलेक्टरने सांगितलं की मी त्याबद्दल चौकशी करून कारवाई करतो। धन्यवाद। नेते रामदासजी आठवले तुम आगे बढ़ो, जी कदम दादा तुम आगे बढ़ो, मिलिंद अन्ना शेळके दादा तुम आगे बढ़ो। प्रकल्प रद्द झाला, जमिनीवरचा प्रकल्प रद्द, जमिनीवरचा प्रकल्प रद्द होत कसा नाही, होत कसा नाही। जी जमीन सरकारी है वो जमीन हमारी है। जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं पालच्या गायरान जमिनीच्या प्रकल्पासंदर्भात निवेदन दिले आणि त्यांना आपण